चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर नागपूर चॅप्टरचा तिसरा स्थापना दिवस शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध उद्योगांमध्ये होत असलेल्या व्यापक तांत्रिक बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या निमित्ताने एका विशेष सेमिनारचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। यात देशभरातील नामांकित कंपन्यांचे चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर्स सहभागी झाले होते। नागपुरातील एका हॉटेलमध्ये चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर नागपूर चॅप्टरचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी देशातील प्रतिष्ठित कंपन्यांचे चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर नागपूर चॅप्टरने आपल्या स्थापनेची 3 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत। नागपूर चॅप्टरमध्ये शहरातील तसंच परिसरातील प्रमुख कंपन्यांचे मुख्य तांत्रिक अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत। स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसरच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमधील आव्हानं यावर देखील सखोल चर्चा झाली। तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या बदलांवर सादरीकरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं। कोणत्याही कंपनीत चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसरची भूमिका तंत्रज्ञानाभोवती केंद्रित असते, त्यामुळे माहितीचं सातत्यानं अद्ययावतकरण करणं अत्यंत आवश्यक ठरतं। या सेमिनारमध्ये एआय तसंच देश विदेशात होत असलेल्या तांत्रिक प्रगतीवर विविध प्रतिनिधींनी प्रेझेंटेशन सादर केले। या संपूर्ण कार्यक्रमात यूसीएन फायबर नेट कंपनी असोसिएट म्हणून सहभागी झाली होती। CIO Nagpur chapter formed in 2022 with a team of 35 people. It was very small chapter at that time. Along with our president Vinod Deshmukh, I was his secretary at that time, and my whole team was formed at that time. We were small, but we did great. Now today we are 60 plus members in CIO Club Nagpur chapter, and we are growing fast. The main purpose of this chapter to form, and the motto of the CIO Club Association is to knowledge sharing, networking, and mainly to give the experience of technology from one person to other person. We are here discussing about the advanced technology forthcomings which are there, and we are exploring what it could be for India, what it could be for the world, and what it could be for the chief information officers. In the world of AI, it becomes very challenging to navigate, and we are here to discuss that. We are here to discuss the forthcomings of technology.